अनुसया करी उभा अंजोळीत प्रगट सोय ज्योत दिसतसे. अनुसया माता हात पसरीवटी प्रसून प्रसाद मागेन देवासी प्रसाद मागेन. आता देवाला वटी प्रसून प्रसाद मागा हातच आपण असं म्हणतो. एक हात करायचं प्रसाद घेत असते वेळेशी एक हात कधीच करायचं किती टाकू बरोबर काय. देवाला सकाळी उठून काराग्रे वसती लक्ष्मी करमुल्ले सरस्वती करमध्ये तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम असं म्हणून अगोदर असं पसरा. उठल्या उठल्या आपण झोपेतून उठून फ्रेश व्हावं है ना. आपण झोपलो तो बरं काय सकाळी जे उठतो ना असा हात करायचं. अगोदर दर्शन कोणाचं घ्यायचं आपल्या तळ हाताचं. तळ हाताचं का घ्यावं तळ हाताचं हेच पवित्रच आहे. याच्या एवढं याच्या हाता एवढं दान ह्यानच करते काम हे करते कष्ट हे सगळे करतात. पण तळ हातानं तुम्हा आम्हाला देणं घेणं ह्या 5 बोटाचा धर्म आहे. किती बोट यावं लागते धर्म करायला 5 बोट. 5 बोटानं धर्म करा. वसुदेव म्हणतात 5 बोटानं धर्म करा आहे का नाही. 10 बोटानंही धर्म करा. 5ला 2 आले पुन्हा 5 गुणिले 2 = 10. 10 आता 10 बोटानं जर दिलं तर किती बी पुरी होईना आहे का नाही. असं वाढलं भीक बी असं वाढू नये वाढताना किती पीठ धरा किती ज्वारी धरा. धर्मकोरानं म्हणलं की ज्वारी वाढायचं. आलक म्हणलं की आलाच काय वाढायचं पीठ वाढायचं बरं काय वाढायचं. दोन्ही हातानं धर्म करायचं. या दोन्ही हात आपले पवित्र होता. दोन्ही हात दान धर्म या हातानं करावं. अन्नदान करावं अर्थदान करावं भूदान करावं. दानाचे प्रकार 14 आहेत. कांचन दान आहे अन्नदान आहे वस्त्रदान आहे विद्यादान आहे अश्वदान आहे गजदान आहे अनेक दान आहे बरं काय. त्या दानाचे प्रकार सांगले तर त्या अनुसय मातेच्या करकमळामध्ये दत्त अनुसय करी उभांजोळी तर प्रगट सोय ज्योत दिसतसे. आता काय म्हणले अनुसयाच्या घरी. अनुसय घरी बाळ जन्मला. 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 प्रभू अवतार घेतलं हे सगळ्या ऋषीश्वराला ऋषीश्वराच्या कांताला कळालं. ऋषी पत्नीला कळालं. ऋषी कांतेला कळालं. मग म्हणले आता आम्हाला निर्गुणाचं त्या दत्तात्रय प्रभूचं दर्शन व्हावं. कोणाला वाटलं 88,000 ऋषीश्वरांना आणि त्यांच्या पत्नीना सगळे 88,000 ऋषी 88,000 पत्न्या. किती पत्न्या ऋषी तेवढ्या पत्न्या बर काय. दाम्पत्य असं आपण कीर्तन ऐकायला एकटं येऊ नये सिद्धांत सांगते. जेवताना एकटं जेवू नये बरोबर आहे की. दोघं मिळून जेवावं आणि एका ताटात बसून जेवू नये बरं. काय होते म्हणलं तसं काही नाही. आता काही नाही. आता काही मर्यादाच राहिली नाही. आता काही नव्ह आपलं गुणानच बसायचं. आपलं कसं झालं संसाराची गाडी फार जड
असेचा जुमानेवर अभिमानाने ओढी जोरदार बनलो बैलो. शास्त्र सांगालय, सिद्धांत सांगालय, गाडी ओढणारे बैल म्हणजे ते बैल नव्हत बरं, संसाराचे गाडी ओढणारे तुम्ही आम्ही बैल ते मालकी नाही. हा नाही घरी बसून नाही. म्हणून अनुसया घरामध्ये बाळ जन्मलं. 88,000 ऋषीश्वराला कळालं, आनंद झालं आणि आम्हाला त्या दत्तप्रभूचं दर्शन घ्यावं. आता बाळ जन्माल्यानंतर आपल्याला दत्त जन्माचा सोहळा करायला 1-1.5 तास लागते. आपण शॉर्ट करून घेऊ, पुढे नाही. अनुसया म्हणजे दत्तप्रभूला माकायचंय, अंघोळ घालायची आहे, ऐका नाही, गुढी उभारायचंय. आता जमलं तर पुढच्या वर्षी बघू, वेळ आपल्याला मिळालं तर. मग आता अनुसये करी भांजोडीत प्रगट सोय ज्योत दिसतसे. अभंगाच्या उत्तरार्धात भगवंतानी काय सांगतात? बद्रिकाश्रमासी झाला जय जयकार. उत्सव करणे. 88,000 ऋषीश्वर बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी आले आणि दत्त प्रभूला पाहण्याची तळमळ लागली. गुरुराया चरण देखावया. देवा आता तळमळ करू लागला ऋषीपती. काय छान आहे, काय छान आहे, बाळ किती गोडस आहे, कुरळे केस आहेत, नाक सरळ आहे, डोळे मोठे आहेत, कान मोठे आहेत, जानू मोठे आहे. काय अवतार दत्तात्रय प्रभूचा. अशी सगळं ऋषीपत्नी, ऋषी दूरच राहतात बरं काय. बाळ जन्माल्यानंतर सगळ्या महिलांचाच गोंधळ असते. गडी उग दुरून राहते. जन्मलंय की कनावणी आहे, मर तिकडे कनावणी आहे, काय उग लावला सांगते असंच म्हणतात. बरोबर आहे. बाळ जन्मला कोण पाहतात अगोदर? महिला पाहतात. मग ते महिला म्हणतात कोणावणी दिसायलंय ग? माई सारखं आहे काय बापा सारखं आहे?
काय आत्याबाई सारखं आहे, काय आंटी सारखं आहे, काय बंटी सारखं आहे, काही मर्यासारखं आहे, काय झऱ्यासारखं आहे. बरोबर आहे. आता ही लेकरू कोणासारखं आहे? आता ते म्हणते मी 12 दिवस कोणाची ओळख देणार. कोणासारखं? कोणी म्हणाले नकर गोर आहे काय म्हणाले, कोणी म्हणाले नाही ग काळ सावळच होते म्हणलं, एक म्हणे नाही ग तसं नाही. लेकरू एकदम गोर गोमट, डोळे मोठे मोठे, कुरळे केस, कान मोठे, जाणू मोठ्या आहे का नाही, पोटऱ्या वर्णन करू लागल्या त्या बाळाच्या. कोण? ऋषी पत्नी. आब्बा असलं लेकरू जन्माला आलंय का? कोण म्हणते बाहेरून पाठीमा असणारे लोक म्हणजे हे दादा ऋषीश्वर. असे दत्त प्रभू आता अनुसयेच्या घरी करामध्ये प्रगटलेत का? म्हणून सगळ्याचे त्यावर गुलाल उधळला. आपण गुलाल उधळलो आणि शेवटची चाल होईल. आता त्या गुरु महाराजांचं वर्णन सांगायला आपल्याला वेळ लागतो. तुम्ही बराच वेळ झालं बसलात. आपले जवळपास 3:30 वाजले. 1 वाजता कीर्तन चालू झालं. बरोबर 3:30 वाजले. आता तुम्हालाही सुट्टी आणि मलाही जायला सुट्टी. बरं काय आता वेळ होऊ नये सांगायचं. आता आपण वेळ मिळाल्यानंतर प्रभू तुम्हा आम्हाला जिवंत असलं तर जिवंत असता मुक्त करील सद्गुरुनाथ. इच्छा पुरवेल अनाथाची. आता भगवंत तुम्ही आम्ही पुढच्या वर्षी जर तुम्ही बोलावलात कोण्या कार्याला बोलावलात तर आम्ही जरूर येऊ. आहे का नाही? जरूर येऊ. बरं काय पण बोलावल्याशिवाय नाही. म्हणून आता सगळ्यांनी चाल होईल. चाल झाल्यानंतर आनंदाची आरती होईल. खरोखर आमचे आता गुरुवर्य म्हणा, गुरुतुल्य म्हणा, पितृतुल्य म्हणा असं असणारे दिगंबर महाराज टाकळीकर यांनी म्हणले माऊली महाराज आता साडेगावला दोघांचा ऑफर होता. आमचा वैजनाथ भाऊमाने जवळीकर यांचंही होतं. माऊली महाराज तुम्हाला एक बार साडेगावला नेतो. साडेगावला येऊन तुमचा साड्याच काढतो म्हणजे. पायरण्या नाही, साड्या वेगळ्या पायरण्या वेगळ्या नाही. तुम्हाला साडेगावला नेऊन घालतो म्हणले. मला एक बार तरी नेतो. पण हे कोड आणि आमच्या पितृतुल्य असणारे दिगंबरराव महाराज टाकळीकर आणि इथले असणारे दिगंबर महाराज दत्ता महाराज साडेगावकर यांच्या या कृपाशीर्वादाने हा चालत असलेला या गावामध्ये सोहळा. गावामध्ये दत्त आणणारा सर्वात श्रेष्ठ असतो आहे ना. मग एकटं बीज लावतं आणि सगळ्याला वृक्ष मोठा होतो आणि सावली सगळ्यांना मिळतो. तसे दत्ता महाराज साडेगावकर यांनी या आपल्या गावची परंपरा टिकून ठेवली. त्यांचे शिष्यमंडळी आणि त्यांना मदत करण्यासाठी आमचे पितृतुल्य गुरुतुल्य दिगंबर महाराज टाकळीकर तुम्हाला नेहमी जवळ आहे. तुम्हाला यांच्याकडे ग्रंथ आहेत, ज्ञानाची उपलब्धता आहे. जिथं अडचण आली तिथे दिगंबर महाराज आहेत आहे का नाही सोडवण्यासाठी. म्हणून तुम्ही धन्य आहोत. मी सुद्धा धन्य आलो, तुमच्याकडे आलो आणि माझी सेवा झाली. लगेच चालू बाळगीर स्वामी मने अवतार गुरु 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 बाळगीर स्वामी मने अवतार गुरुचा बाळगीर स्वामी मने अवतार गुरुचा स्वामी मने अवतार गुरुचा बाळगीर स्वामी मने अवतार गुरुचा संशय बापूजीचा निरसला संशय बापूजीचा निरसला अनुसेच्या करी उभा अंजोळीत अनुसे करी
अवतार गुरुचा बाळकी स्वामी म्हणे अवतार गुरुचा स्वामी माने अवतार गुरुचा बाळकी स्वामी माने अवतार गुरुचा संशय बाबतीचा निरसला पूजिता निरंजला
आनंद सद्गुरु सर्वासी आधारू अत्र ऋषी स्वरूपाशिला अनुसय करी बांधोळीत प्रगट सोय ज्योत दिसतसे बद्रिकाश्रमासी झाला जय जयकार आले ऋषीश्वर उत्सव करते अनुसय करी बांधोळीत प्रगट सोय ज्योत दिसतसे बाळगिरी स्वामी म्हणे अवतार गुरुचा संशय बापूजीचा निरसला अनुसय करी उभांजोळीत प्रगट सोय ज्योत दिसतसे शिवेसाठी घेतलेला अभंग आनंद पाठातील उत्कृष्ट पद्धतीचा अभंग असून 10व्या क्रमांकाचा हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये गुरु महाराज अवतार अनुसय करकमलावर घेतले हे सिद्ध केले जो माणसाचा अवताराला हे संशय होता आहे का नाही संशय माणसाला असू नये संशयवानी घोर अनेक नाही पातके थोर प्राणी व्याघूर जैसा माणसाला संशय आला इथं भूत आहे म्हणलं की उगदच केलं आणि भूतबाधा झाला असं होतंय म्हणून बापूजी महाराज म्हणतात हे माझा संशय होता संशय बापूजीचा निरसनी म्हणजे नाहीसा झाला हे अवतार कोणाचा आहे गुरुचा अवतार आहे दत्तप्रभूचा अवतार आहे अक्षय अवतार आहे अखंड अवतार आहे अखंड मंगलाकार आहे व्यक्त चराचरम आहे का नाही अखंड मंगलाचार आहे आणि अखंड या जीवाच्या उद्धारासाठी दत्तात्रय प्रभू तुमच्या आमच्या उद्धारासाठी आलेले झालेली सेवा तुम्हा माय बापांच्या संतांच्या चरणी अर्पण करून पूर्णविराम जय आनंद जय जय आनंद जय आनंद जय जय आनंद जय आनंद शरण शरण सद्गुरुनाथा तुम्हारा शरणालियाचे नाद तुम्हारा मागणे नाही मगरला होया बाबाई शरणालियाचे नाद तुम्हारा जय आनंद जय आनंद जय जय आनंद जय आनंद जय आनंद जय जय आनंद जय आनंद जय जय आनंद प्रेमाच्या ज्योती नित्य प्रकाश नाती भक्त जन आनंद सती आनंदाचा मेळा प्रेमीला सती जय देव जय देव जय आनंद सगळ्या जीवाला हॅलो आताच दत्त आपलं माऊली रमेश महाराज माऊलीकर यांनी अतिशय सुंदर प्रकारचं कीर्तन केलं त्यांचे गावातर्फे सर्व